राईट टू पीस सारखं कॅम्पेन राबवावं लागतं, तरी सुद्धा स्थानिक पातळीवरती, वस्तीच्या पातळीवरती किंवा प्रवासाच्या ठिकाणी शौचालयांची व्यवस्था साधी जर का पालिका करून देत नसेल तर 74,427 कोटीचा जो बजेट आहे, अर्थसंकल्प आहे, तो जातो कुठे नेमका? जर रस्त्यांवरचे खड्डेच बुजत नसतील, सातत्याने खड्ड्यांमध्ये गाड्या आदळून तरुणांच्या मणक्यांचे विकार होत असतील, अपघाती मृत्यू होत असतील, ट्रक खाली लहान मुलं लेकरं येऊन जर का मृत्यू पावत असतील, तर हा 74,000 कोटीचा खर्च जातो कुठे, हा आमचा सवाल आहे. सातत्यानं मुंबईमध्ये तुम्ही तुमच्या अजेंड्यामध्ये हे दिसत नाही जाहीरनाम्यामध्ये, सातत्यानं मुंबईमध्ये पोल्युशन पर्यावरणाचा हे झालेलं आहे, प्रश्न निर्माण झालेला आहे. सातत्याने सर्दी खोकला ताप असेल किंवा इतर समस्या त्या संदर्भात हा अजेंडा जो आहे याच्यामध्ये बऱ्यापैकी आम्ही हा कन्साईज आणि कॉम्पॅक्ट ठेवलेला आहे. मूलभूत जे एकदम महत्वाचे प्रश्न आहेत, आणि राहिला प्रश्न याचा तुम्ही जो म्हणताय हवेच्या संदर्भातला, तर हवेच्या गुणवत्तेसंदर्भात एकमेव पक्ष आहे की ज्याने इथे प्रदूषण नियंत्रण मंडळावरती मोर्चा नेलाय. आजही आमच्या कार्यकर्त्यांवर खटलेत त्याचे. म्हणजे वंचित बहुजन आघाडी हा एकमेव मुंबईतला पक्ष, दुसरा कुठल्याही पक्षाने दाखवावं की त्यांनी यावरती काम केलंय, आवाज उठवलाय. ज्या कंपन्या या ब्लॅकलिस्ट करायला पाहिजे, ज्या मुंबईच्या पासून शेकडो मैल बाहेर असल्या पाहिजे, त्यांना मुंबईमध्ये परवाने दिले जातात. त्यांचा केमिकल युक्त धूर किंवा तो वायू खराब करणाऱ्या सगळ्या प्रक्रिया ज्या घडतात, ते सांडपाणी सगळं खराब केलं जातं. याच्या विरोधात आवाज उठवणारा वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे. त्यामुळे तो प्रश्नच नाही, तो आमच्या अजेंड्यावर असलेला प्रश्न आहे. मी आणखी एक महत्वाची गोष्ट वाटतं की जाहीरनाम्यात एखादा मुद्दा मोठा जाहीरनामा संक्षिप्त करताना राहू शकतो. हा मुख्य जो जाहीरनामा आलेला आहे तो सातत्याने लोकांच्या मध्ये चर्चा करून आलेल्या प्रश्नांचा जाहीरनामा आहे, आणि लोकांचे जगण्याचे आणि रोजच्या संघर्षाचे प्रश्न इतके बिकट आहेत की कदाचित त्यांना पोल्युशनचा प्रश्न थोडासा दूरचा वाटत असावा. हा आमचा जाहीरनामा नाही आहे, पण पक्षाने त्याच्यावरती आंदोलन केलेलं आहे आणि दुसऱ्या कुठल्याही पक्षाने केलेलं नाही. हा महत्वाचा मुद्दा आहे. एक आणखी एक गोष्टीचं मी फक्त आठवण करून देतो की आज पंचशील दिवस आहे, आणि आम्ही वंचित बहुजन आघाडी आपल्याला माहिती स्थापनेपासून हा वेगवेगळ्या समुदायांना एकत्र घेऊन आणि जी मानवतेची आणि इथल्या संविधानाने घालून दिलेली मूल्य आहेत, मानवी मूल्य, त्या मूल्यांची सांगड घालून चालणारी एक राजकीय चळवळ आहे, सामाजिक चळवळ आहे. त्यामुळे आज हा जाहीरनामा येत असताना तो जाहीरनामा त्या गोष्टींना रिप्रेझेंट करणारा जाहीरनामा आहे की केवळ एका कुठल्या समूहासाठी फक्त नाही, तर या ठिकाणी जे मुंबईचं एक जे स्वरूप आहे त्या स्वरूपाला जपणारा, जी डायव्हर्सिटी आहे त्या डायव्हर्सिटीला जपणारा एक अजेंडा आम्ही या ठिकाणी घेऊन आलेलो. हा, माझा प्रश्न एकच आहे, या सर्वात म्हणजे लक्ष केंद्रित करणारा प्रश्न म्हणजे तुमचा जो याच्यात अजेंड्यातला एक महत्वाचा मुद्दा आहे, सर्वांसाठी समकक्ष नागरी सुविधा महापालिकेतील भेदभावावर पूर्ण बंदी घालणार. म्हणजे महापालिका